नमस्कार. जय मल्हार. जय एकवीरा. आजच्या भूमिपुत्र स्पीक्सच्या पहिल्या एडिशनच्या 6व्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासाठी 4:30 वाजता लवकर आलोय, कारण आजचे जे स्पेशल विशेष अतिथी आहेत ते तुमच्यासाठी काहीतरी जबरदस्त घेऊन आले आहेत. त्यामुळे हा लवकर खजिना तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण आज अर्धा तास लवकर तुमच्यासाठी हजर झाले आहोत. तर भूमिपुत्रांना मी आवाहन करतो की सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करावं. आपलं विशेष अतिथी आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये येतीलच लगेच. तर आणि आपण सुरुवात करू भूमिपुत्र स्पीक्सच्या या विशेष भागाला, 6व्या भागाला. तर सुरुवात करूया आजच्या भूमिपुत्र स्पीक्सच्या या भागाला. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे भूमिपुत्र स्पीक्सच्या या 6व्या भागात. आजचे आपले विशेष अतिथी आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. मी त्यांना स्ट्रीम मध्ये ऍड करतो. नमस्कार. सर नमस्कार. हा विकास, नमस्कार. वेलकम टू भूमिपुत्र स्पीक्स सर. आपलं स्वागत आहे खूप खूप. थँक्यू. प्रश्नांची सरबत्ती सुरू होण्याआधी सरांची मी ओळख करून देतो. सर IAS अधिकारी आहेत, डेव्हलपमेंट कमिशनर आहेत, डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज. सरांचं क्वालिफिकेशन सर MBBS आहेत, डॉक्टर आहेत, नागपूर मेडिकल कॉलेज येथून. नागपूर मेडिकल कॉलेज वर्क ॲज अ मेडिकल ऑफिसर इन गोंदिया डिस्ट्रिक्ट. गोंदिया जिल्ह्यात त्यांनी काम केलंय 1993 ते 1995. वर्क ॲज अ असिस्टंट कलेक्टर अकोला. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO ॲट जिल्हा परिषद परभणी आणि नंदुरबार. म्युनिसिपल कमिशनर मालेगाव आणि औरंगाबाद. वर्क ॲज अ सेक्रेटरी टू मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर 2 years. मेट्रोपॉलिटन कमिशनर नागपूर. फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनर महाराष्ट्र स्टेट फॉर 2 years. Started online license for food industries. Helped in the export of agriculture processed foods. Helped in reducing down prices for a cardiac stent throughout India. Chaired the National Committee on Sale of Online Medicine. Online sales ची जे आपण पाहता त्यांनी सरांनी चेअर केले ते अध्यक्ष होते. ऑनलाईन लायसन्स फॉर फार्मा इंडस्ट्रीसाठी जे लायसन्स असतात त्यांचं ऑनलाईन सरांनी हे केलेलं आहे. प्रेझेंटली जसं आपण माहितीच आहे की सर डेव्हलपमेंट कमिशनर आहेत इंडस्ट्रीज, आणि त्या व्यतिरिक्त एक्सपोर्ट कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. हँडलिंग इंडस्ट्रियल इन्सेंटिव्ह अँड व्हेरियस पॉलिसीज इश्यूज. सरांची लिस्ट खूप जबरदस्त मोठी आहे, म्हणजे हे फक्त आपण थोडंसं आता ऐकतोय. ऑनलाईन इन्सेंटिव्ह स्कीम्स फॉर द इंडस्ट्रियल स्टार्टेड कोऑर्डिनेटिंग ऑफिसर फॉर ईज ऑफ डुईंग बिझनेस. ईज ऑफ डुईंग बिझनेस तुम्ही ऐकलंच असेल, खूप वेळा आपण ऐकतो. तर भूमिपुत्रांसाठी आजचा जो भाग आहे त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सरांसाठी घेऊन यायचे आहेत आणि आपण त्याचा आन्सर्स घेणार आहोत. कोऑर्डिनेटिंग ऑफिसर, फॉर्म्युलेटेड न्यू पॉलिसीज फॉर वुमेन एंटरप्रेन्योरशिप, इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक पार्क पॉलिसीज, पॉलिसीज फॉर इंडस्ट्रियल पार्क, कॉयर पॉलिसीज. चेअरमॅन ऑफ मैत्री ऑनलाईन सिंगल विंडो क्लिअरन्स पोर्टल बिझनेस ऍक्टिव्हिटीज. चेअरमॅन फॉर क्लस्टर डेव्हलपमेंट. म्हणजे एखादा शेतीचा किंवा मत्स्य उद्योगाचा जर तुम्हाला क्लस्टर सुरू करायचा असेल तर मला असं वाटतं की आज तुमच्याकडे जबरदस्त संधी आहे. सरांसाठी जे काही प्रश्न असतील ते प्लीज घेऊन उपस्थित राहा. चेअरमॅन ऑफ अ प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम. म्हणजे स्वतः एम्प्लॉयमेंट जनरेट तुम्ही कसं करू शकता, म्हणजे आपल्या राज्यात आपण भूमिपुत्र म्हणून इतरांना जॉब देण्यासाठी तुम्ही काय स्कीम राबवू शकता, याच्याबद्दल पण काही तुमच्याकडे जर प्रश्न असतील तर सरांना प्लीज विचारा. आम्ही तर आमचे स्टँडर्ड प्रश्न घेऊन उपस्थित आहोतच, पण तुम्ही ऑनलाईन जर आम्हाला विचारलं तर आपल्याला जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. चेअरमॅन ऑफ एक्सपोर्ट कमिटी ऑफ द महाराष्ट्र. लिस्ट खूप मोठी आहे, पण ही ओळख आपण थोडीशी घेऊया. सर पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो भूमिपुत्र स्पीक्सच्या या भागात.
येस विकास, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना मी या सगळ्या कार्यक्रम खूपच छान आहे. भूमिपुत्रा स्पीक्स इज फंटास्टिक इनिशिएटिव्ह. त्यामुळे तुमच्या सगळ्या तरुण मंडळींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो सुरुवातीला. आणि खास करून यस, आपल्या समाजासाठी हा कार्यक्रम आपण घेतोय. मला आठवतं की नुकतंच मी सी फूड फेस्टिवललाही आपल्या जाऊन आलो. आणि विशेष म्हणजे मला सी फूड खूप आवडतं. फिश, प्रॉन्स मी खूप खातो. आणि त्यामुळे मला वाटतं की माझी तब्येतही जरा बरी राहते त्याच्यामुळे. येस सर, ऍब्सोल्युटली. तुम्ही सर पाहिलंच असेल, बिईंग अ डॉक्टर, आय थिंक यू मस्ट हॅव नोटिस्ड की कोळीवाड्यातले लोक एकदम ताजेतवा आणि फिट असतात. आणि त्याचं मला वाटतं राज मच्छी ते कन्झम्पशन ऑफ अ फिशच असावं. तर थँक्यू सर वन्स अगेन. सर, आपला पहिला प्रश्न आहे की हाऊ डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज कॅन हेल्पफुल टू द भूमिपुत्रास. ही जी तुम्ही ॲज अ डिरेक्टर जिकडे चेअर करतायत, हाऊ डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज कॅन हेल्पफुल टू द भूमिपुत्रास, हे भूमिपुत्रांना कसं मदत करेल आपलं हे जे कमिशनरेट आहे? दुसरा काय प्रश्न आहे? वॉन्टेड टू नो. दुसरा काय प्रश्न आहे? दुसरा, तिसरा, चौथा सगळे प्रश्न तुम्ही सांगा, मी त्याला उत्तर देतो. हो सर, आपण एक एक घेऊया, कारण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या जर जोडीचा आपण एखादा काय आला तर त्याच्यावर आपण म्हणजे घेत राहू. अच्छा. सर्वप्रथम, इफ यू डोंट नो दॅट्स ओके फाईन विथ मी. सर्वप्रथम सर्वांनाच मी मनापासून एकविरा देवीचं स्मरण करतो. आणि आपण सगळेच जण, हा जो विषय आहे, माझ्यासोबतही बरेचसे आपल्या कम्युनिटीचे लोक जे आहेत ते काम करीत असतात. आणि मला तसंही तरुणांमध्ये जरा काम करायला आवडतं, कारण त्याच्यामुळे मलाही जरा थोडंसं तरुण झाल्यासारखं वाटतं. हे करीत असताना आता माझा जॉब जो आहे, मी इंडस्ट्री कमिशनर म्हणून काम करतो. आणि हे काम करीत असताना महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग कशा पद्धतीने तयार होतील आहे आणि लोकांना त्या संधी कशा मिळतील आहे याच्यासाठी काम करतो. काही पॉलिसीज ज्या आहेत, तुम्ही जसं सांगितलं, त्या पॉलिसीज तयार करण्याचं काम माझं असतं. महाराष्ट्र शासनाचं नवीन जे औद्योगिक धोरण आहे इंडस्ट्रीच्या बाबतीमधलं, ते सुद्धा मीच बनवलेलं आहे. आणि ह्या नोकरीमध्ये IAS मध्ये काम करीत असताना ही खूप चांगली संधी जी आहे ती आम्हाला मिळते. आणि शिक्षण चांगलं असावं हे आमच्या आई वडिलांचं जे त्यांनी अपब्रिंगिंग आमचं केलेलं आहे. आणि लहानपणापासून आम्हाला बाबासाहेबांचे विचार सांगितले आहेत की आपण शिक्षण हे घ्यायलाच पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं जे बाबासाहेब म्हणायचे, त्याचाही पगडा खूप आहे. आणि त्याच्यामुळे ह्या परिस्थितीमधून, म्हणजे आमची परिस्थिती तुमच्याच सारखी होती, असं काही विशेष काही नव्हतं. आणि त्याच्यामधून आता ही संधी जी मिळत आहे पब्लिक सर्व्हिसची, त्यामध्ये मला स्वतःला खूप समाधान वाटतं. डॉक्टरही मी यासाठी बनलो की माझी इच्छा होती की लोकांची सेवा करायची. मग डॉक्टर झाल्यानंतर वाटलं की कलेक्टर बनावं, कमिशनर बनावं, आणि मग प्रयत्न इकडे केला. पहिल्या वेळेस पास झालो नाही. माझे जे मित्र ऐकत आहेत त्यांना सांगत आहे, पहिल्या वेळेस मी काही पास झालो नाही, त्यामुळे माझ्या डोक्याला काही शिंग नाहीये, तेवढा काही जास्त खूपच इंटेलिजंट वगैरे असं नाही, पण खूप मेहनत केली. दुसऱ्या वेळेस मात्र मी IAS मध्ये पास. तर हे मी यासाठी तुम्हाला सांगत आहे की कुठलाही इंडस्ट्री कमिशनर म्हणून बिझनेसच्या संदर्भामध्ये कसं सेटअप करायचं, काय करायला पाहिजे याची माहिती आम्ही बऱ्याच जणांना देत असतो. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं जे काही असेल तर ते आपल्या मनाची तयारी जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. काय होते की मी बरेचसे आता तरुण मुलं जे बघितले, जे माझ्याकडे येतात आणि प्रश्न अशा प्रकारचे विचारत असतात, त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदाच मात्र असं येत असतं की करायचा की नाही, हा पहिला प्रश्न असतो. करायचा की नाही, करायचाच आहे असं म्हणून माझ्याकडे येणारे खूप कमी आहेत. करायचा की नाही, काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारतात. आपण करायचं की नाही हे जे आहे हे थोडासा दूर ठेवायला पाहिजे. आपल्याकडे ऑप्शन्स आता तसे जास्त नसल्यामुळे आपण ठरवून घ्यायचं की मला हे करायचं. मी ठरवलं होतं की माझं गोल जे आहे ते मला IAS ऑफिसर बनायचं, काही का होईना. मी जसं सांगितलं एकदा नापास झालो, पण परत अभ्यास केला, खूप जास्त अभ्यास केला, 15-15, 16-16 तास रोज अभ्यास करायचो. तर माझं ते ध्येय होतं. म्हणजे जीवनात काय महत्वाचं आहे की आपले जे ध्येय आहे ते ध्येय खूप महत्वाचं असतं की आपल्याला काय बनायचं आहे. आणि ते बनत असताना हे कृपया मनात आणू देऊ नका की मी हे करू शकत नाही, मी एवढंच करू शकतो वगैरे, असं नाही. एका माणसाच्या, कुठल्याही माणूस, त्याच्या पोटेन्शियल जे आहे ते खूप अमर्याद पोटेन्शियल आहे.
आता कुणी विचार केला होता का एक दिवस चंद्रावर जाईल माणूस? चंद्रावर जाऊन कितीतरी वर्ष झाले. आता एक एलॉन मस्क नावाचा इलेक्ट्रिक कार बनवणारा माणूस अमेरिकेमध्ये आहे. तो काय म्हणतो, चंद्र वगैरे नाही, चंद्रावर खूप टेम्परेचर वगैरे खूप कमी राहत. तो म्हणतोय की आता मी मंगळावर जाऊन घर बांधणार, तिथे बंगल्याची स्कीम करणार आणि दुसऱ्या लोकांना तिथे घेऊन जाणार. म्हणजे हा जरी परिकल्पना वाटत असल्या तरी सांगायचा हा प्रयत्न करीत आहे की एका माणसाचं पोटेन्शियल जे आहे ते खूप आहे. काय होतं की आपल्याला मग त्याला जी जोड लागते, ती जोड जी आहे ती मिळत नाही आणि कधी कधी आपल्याला सेटबॅक मिळतो. हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्र राज्य असं आहे की जिथे अशा छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना भरपूर सारा वाव आहे. आपण आता फिशरीचं तर फिशरीचं आपल्याला आता फिशरी बद्दल फिश कसं पकडायचं वगैरे ते काय मी सांगायची आवश्यकता नाही आहे. पण तो फिश पकडल्यानंतर त्याचं काय करायला पाहिजे हे मात्र मी नक्कीच सांगू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण कमी पडतो. काय होतं की हा आपला जो बिझनेस आपण जो करतो, हा आपण फिश पकडायला समुद्रामध्ये जातो. कधी कधी आपण 3-3 आठवडे, 1-1 महिना तिथे राहतो, परत येतो. जो आपल्याला कॅच मिळालेला आहे तो मग आपण इथे विकतो आणि लगेच आपल्याला ते पैसे जे आहेत ते मिळतात. म्हणजे आणि त्याच्यानंतर काय होतं की जसं शेतकऱ्यांचं होतं की ते शेतकरी जे आहेत हे शेतकरी स्वतः माल तयार करतात, म्हणजे धान्य घेतात आणि धान्य घेतल्यानंतर ते मग ट्रेडरला विकतात आणि ट्रेडर मग त्याच्यावर जेवढा काही नफा कमवायचा असतो तो त्याला मिळतो, शेतकऱ्याला खूप कमी मिळतो. तर तशा प्रकारे फिश ॲक्वाकल्चरचं सुद्धा तसंच झाल्याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे याच्यामधून आपल्याला दुसरा मार्ग जो आहे तो आहे, आम्ही जसं ऍग्रीकल्चर प्रोसेसिंग वर भर देत आहोत तसं सुद्धा आपण फिश प्रोसेसिंग वर सुद्धा भर द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय होतं की कॅपॅसिटी जी आहे ती आपल्याला थोडासा फिश आपण पकडल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग करायचं किंवा कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवायचं, याला काही दिवस वेळ लागतो आणि तेवढ्या पुरतं आपल्याकडे मग तो पैसे जे आहेत ते आपल्याला तेवढा सस्टेन करण्यासाठी जे पैसे आपल्याकडे नसतात, त्यामुळे ते आपल्याला विकायला लागते. ही जरी वस्तुस्थिती असली तरी मला वाटतं की आपलं जे कौशल्य आहे ते कौशल्य आणखी कुणाकडे नाहीये. जो इथला ट्रेडर आहे तो आपण इकडे फिश मार्केटमध्ये इथे चर्चगेटच्या इथेच आपण इकडे पण येत असता. तर तिथले जे ट्रेडर्स आहेत ते त्या समुद्रामध्ये तुम्ही सोडून कोणीच 3 आठवडे राहू शकत नाही हो. त्याच्यामुळे हे जे कौशल्य आहे तुमचं, हे कौशल्य असल्यामुळे त्याचं पुढे आणखी कॅश कसं करायचं याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि मग याच्यासाठी आपण जे छोटे छोटे उद्योग आहेत ते छोटे छोटे उद्योग आपण करायला पाहिजे. आपल्याकडे आता खूप सारा पैसा नाही आहे. असं जर असेल तर आपण असं करायला पाहिजे की फिश पकडल्यानंतर त्याच्या काय काय ऍक्टिव्हिटीज ज्या नंतर होतात हे आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे आणि ते बघून आपण मग काही जण जे आहेत, काही मुलं जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये जर 7-8 ऍक्टिव्हिटीज असतील तर एक ऍक्टिव्हिटी एका ग्रुपने करायची, दुसरी ऍक्टिव्हिटी दुसऱ्या ग्रुपने, तिसरी, आणि हे एकमेकांना तुम्ही लिंक करून द्यायला पाहिजे. म्हणजे क्लस्टरची जी स्कीम आहे ती क्लस्टरची स्कीम याच्यासाठी फार चांगल्या पद्धतीने उपयोगात येऊ शकतं. आता आम्ही जेव्हा अशा प्रकारचे जे युनिट्स जर तुम्ही स्टोरेज युनिट जर तुम्ही बनवले तर काय होतं की फिश प्रोसेसिंग साठी जर आपण घेतलं तर फिश प्रोसेसिंगला आपल्याला कोल्ड स्टोरेज ठेवावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करायची असेल तर प्रोसेसिंग युनिट लागतं. तर याच्यासाठी आता आम्ही काय केलेलं आहे की हा बिझनेस तुमचा 1 कोटीपासून 50 कोटीपर्यंत राहू शकतो आणि त्या 50 आम्ही आता काय केलंय की MSME जी आहे, छोटे उद्योजक जे आहेत, हे आधी जसं 5 कोटी किंवा 10 कोटी असेल तेव्हा त्यांनाच आपण म्हणायचो. पण मी आता या नवीन पॉलिसीमध्ये ही मर्यादा आपण वाढवून 50 कोटीपर्यंत केलेली आहे. तर 50 कोटीपर्यंतचे ज्यांचे उद्योग असतील त्यांना हा जास्तीचा लाभ होणार आहे. तर याच्यामध्ये काय काय लाभ आम्ही देतो तर इंडस्ट्री डिपार्टमेंट मार्फत जसं सांगितलं तुम्ही की आम्ही इन्सेंटिव्ह देतो. तर तुम्ही जेवढं प्रोसेस कराल आणि मग तो मार्केटमध्ये तुम्ही विकल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटला जीएसटी देता, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला. तर जेवढा जीएसटी तुम्ही टॅक्स म्हणून आम्हाला देता तो लोकांकडून घेऊन देता तुम्ही, पण आम्ही हा तुम्हाला वापस करतो. त्याच्यानंतर तुम्ही युनिट टाकलं तर कोल्ड स्टोरेज लागतं आपल्याला. कोल्ड स्टोरेजला काय आहे की इलेक्ट्रिसिटी खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि ह्या इलेक्ट्रिसिटीवर आम्ही पर युनिट जे आहे ते पर युनिट आम्ही ₹1 जे आहे फिशरीसाठी माफी देतो. माझ्या डिपार्टमेंट मार्फत केलं जातं. आणखी त्याच्यानंतर तुम्ही कुणाकडे एवढे पैसे नसतात तर आपण बँकेकडून कर्ज घेतो. मग बँकेकडून कर्ज घेत असताना
त्याच्यावर जो काही कर्जात व्याज जर त्यांचं 10-12% असेल तर 5% त्या व्याज जो आहे ते आम्ही देतो. त्याच्यानंतर तुम्ही MIDC मध्ये वगैरे जमीन खरेदी केली असेल तर ती स्टॅम्प ड्युटी जे आहे, स्टॅम्प ड्युटी तुम्हाला 0, काही लागत नाही. ती आम्ही तुम्हाला पत्र देऊन ती स्टॅम्प ड्युटी जी आहे तुम्हाला लागू नये म्हणून एक पत्र सुद्धा आम्हीच इश्यू करतो. तर ह्या अशा जे युनिट्स आहेत फिशरीच्या संदर्भामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या सोयी सुविधा ज्या आहेत ते इंडस्ट्री डिपार्टमेंट मार्फत तुम्हाला मिळतात. आणि हे करीत असताना दुसरं जे आहे की नुसतं इंडस्ट्रीच नाही, आता आपण कोकणचा बेल्ट जर आपण बघितला तर कॉयर पॉलिसी म्हणून मी काथ्या धोरण म्हणून नवीन धोरण ते मीच तयार केलेलं होतं, शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे. ते धोरण आम्ही आणलेलं आहे आणि हे जाणीवपूर्वक मी आणलं कारण कोकणचा जो आपला पट्टा आहे जिथे आपले समाज बांधव सगळे त्या एरियामध्ये जास्त राहतात, तर त्यांच्याकरिता त्यांचा फायदा व्हावा म्हणून मी ते आणलंय. आणि ह्यामध्ये मी काय केलंय की तुम्ही आता जर समजा 1 कोटीचं युनिट असेल तर तुम्हाला त्याच्यामधले तुम्ही जेव्हा त्याचं प्रोडक्शन सुरू कराल आणि या काथ्यापासून खूप काही बनतं, रस्सी बनतात, आपल्या ज्या कॉयरच्या मॅट्रेसेस आहेत ते बनतात. महाराष्ट्रामध्ये फक्त एकच माणूस आहे जो या कॉयर पासून मॅट्रेस बनवतो आणि डिमांड खूप आहे त्याची. ह्या आपल्या पायपिसण्या असतात त्या कॉयर पासून बनतात. महाराष्ट्रामध्ये जो कॉयर आपल्याकडे काथ्या जो आहे हा 1% प्रोसेस होतो, फक्त 1%, ओनली 1%. सो प्लीज रिमेंबर दॅट. याच्यामध्ये खूप आपल्याला जास्त आपण बिझनेस जो आहे तो करू शकतो, स्कोप आहे. केरळामध्ये आपण जर बघितलं तर तिथे 50% प्रोसेसिंग केलं जातं, तिथूनच बरंचसं आपल्याला येतं इथे. तर इथल्या इथेही आपण ते करू शकतो. याच्यामध्ये जर तुम्ही 1 कोटीचं जर युनिट टाकलं किंवा 50 लाखाचं युनिट टाकलं तर तुम्हाला याच्यामध्ये 30% 30 ते 35% सबसिडी, कॅपिटल सबसिडी जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देतं. असं विशेष पॉलिसी आपण त्यासाठी आणलेली आहे. याचा फायदा आपण जास्तीत जास्त प्रमाणात जो आहे तो घ्यायला पाहिजे. आणि जसं काजूचं असेल, काजूचे जे क्लस्टर्स आम्ही काही कोकणामध्ये तयार केलेले आहेत, तर तसंच हे कॉयरचे सुद्धा क्लस्टर जे आहे ते तुम्हाला करता येईल. फिशरीचे जे क्लस्टर्स आहेत ते तुम्हाला करता येईल. ह्या क्लस्टर मध्ये त्याच्यावर एक जोड क्वेश्चन आहे. जसं की आता तुम्ही हे सांगितलं की क्लस्टर, तसंच मच्छीच्यासाठी डॉक्टर ओझा म्हणून आले होते आधी, एक डॉक्टर प्रिन्सिपल सायंटिस्ट आहेत, तर त्यांनी सांगितलं होतं की FPO, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जसं आहे तसं फिशरमॅन प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आता त्यांनी हे केलेलं आहे. तर याच्या संदर्भात तसे एखादे 5 FPOs बनवून त्याचं एखादं क्लस्टर करून एकत्र काम करता येऊ शकतं का भविष्यामध्ये? आणि माझा त्यालाच जोडून एक अजून प्रश्न आहे सर, की तुम्ही जे सांगितलं की इंडस्ट्रियल धोरण आहेत आणि तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही त्या क्वेश्चनला टच केलं आणि तुम्ही त्याच्यातली माहिती पण सांगितलीत की बेसिकली क्वेश्चन असा आहे की वी जस्ट वॉन्टेड टू अंडरस्टँड, जर SME ला एखाद्याला सेटअप करायचं असेल अबाउट द फिशरीज, जे तुम्ही सांगितलं की फूड प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू ॲडिड सर्व्हिसेस आहेत अबाउट द फिशरीज अँड ॲग्रिकल्चर ग्रोथ, तर त्याला ते सेटअप करताना हाऊ SME शुड स्टार्ट, किंवा त्यांनी काय काय बघितलं पाहिजे? कारण खूप वेळा असं होतं की एखादा ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आहे तर त्याच्या घराच्या आसपासच तो काहीतरी उभारतो, पण फिशरी हा बिझनेस किंवा फिशरीज हे समुद्राच्या आसपास, जर आपण मरीन फिशरीजचं बोलतोय तर जर इनलँड फिशरीज आहे तर ऑफकोर्स ते शेताकडे किंवा शेततळ्याकडे होऊ शकतात, पण समुद्राच्या लगत असल्यामुळे खूप सारे राजन टपके आलेले, त्यांनी सांगितलं की जागा BMC नाकारते किंवा त्याच्यामुळे त्या कामं करता येत नाहीत. राजाराम पाटील जे आलेले त्यांनी सुद्धा काही धोरणं सांगितली की जवळ जागा नसल्यामुळे किंवा पत नसल्यामुळे त्या जागेची खूप साऱ्या मच्छीमार बांधवांना त्यांना काम करता येत नाही या बाबतीतलं. तर हेच धोरण किंवा हे जर घेऊन जर एखाद्या मासेमारी उद्योजकाला जर एखादं फिश अँड चिप्स बनवायचं आहे आणि ते जर त्याला MIDC सारख्या किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये त्याचं युनिट काढायचं, तर त्याने हाऊ टू सेटअप दिस काइंड ऑफ फूड प्रोसेसिंग, तर थोडीशी त्याच्यावर सर प्रकाश. पहिल्यांदा जसं आहे की आपण काय केलंय की आपल्या ज्या MIDCs आहेत त्या MIDC मधला असणारी जी काही जमीन आहे ती 20% आपण MSME साठी रिझर्व्ह करून ठेवलेली आहे. त्यातल्या त्यात महिला असतील तर आपले महिला धोरण जे आहे, तर ते मी कमिशनर इंडस्ट्री झाल्यानंतर सगळ्यात आधी महिला धोरण आणलं. तर ते महिला धोरणामध्ये आपण तिथे सुद्धा MSME MIDC जे जागा आहे तिथे महिलांसाठी आपण विशेष बाब म्हणून काही आरक्षण त्यांच्या लँडसाठी, प्लॉटसाठी ठेवलेलं आहे. काय होतं मात्र पण सगळीकडे जे आहे MIDC मध्ये तुम्ही जर प्लॉट घेतला तर तुम्हाला तो
सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये मिळू शकतात. पण याच्याही व्यतिरिक्त आपल्याकडे जर कुठे जर अशी जमीन असेल आणि ज्याच्यावर स्वतःच आपल्याला इंडस्ट्रियल पार्क सारखं काही बनवायचं असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये मग 50 एकर जमीन जर आपल्याला कुणाकडे असेल, दुसऱ्या एकाकडे जर जमीन असेल, तर त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रियल इस्टेट उभारायला, प्रायव्हेट इंडस्ट्रियल इस्टेट उभारायला आम्ही परवानगी देतो आणि त्याचे मग तुम्ही छोटे छोटे प्लॉट्स करून जे आहेत ते तुम्ही विकू शकता. आम्ही हे का आणलंय, कारण प्रत्येक ठिकाणीच MIDC जे आहे ते उपलब्ध नाही आहे हे आम्हाला माहित आहे. तर अशाही ठिकाणी परवानग्या ज्या आहेत त्या आम्ही देतो आणि मैत्रीकडे जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या परवानग्या ज्या आहेत ह्या मैत्रीच्या मार्फतच, मैत्री आपलं एक पोर्टल आहे आणि तिथे जवळपास 12 डिपार्टमेंटचे ऑफिसर्स एकत्रित बसतात, त्याचं चेअरमन मीच आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या परवानग्या, त्याचं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन सहजपणे तुम्हाला मिळू शकतं. पण एक गोष्ट मात्र याच्यामध्ये आहे की जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता तर आम्ही तुम्हाला लँडच्या संदर्भात मदत करू शकतो, पण पैशाच्या संदर्भात मात्र जी मदत आहे ती मदत तुम्ही जेव्हा प्रोडक्शन मध्ये जाल त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला करू. म्हणजे ऍडव्हान्स सबसिडी आम्ही देत नाही, कारण ऍडव्हान्स सबसिडी घेण्याचा शासनाचा अनुभव जरा वेगळा आलेला आहे. लोक सबसिडी घेऊन मग नंतर युनिट पूर्ण करत नाही. त्यामुळे तुमचा प्रोजेक्ट झाल्यानंतर तुम्ही तो प्रोजेक्ट तयार करून बँकेतून करायचा आणि त्याच्यानंतर आम्ही सबसिडी देतो. याच्यात आणखी दुसरी एक योजना जी आहे, नंतर मी सांगेन तुम्हाला, ती आहे मुख्यमंत्री रोजगार योजना. ती आता नव्यानेच आपण सुरू केलेली आहे. त्याचा आपल्याला खूप सारा फायदा ह्यासाठी होईल आहे असं मला वाटतं. आणि हे सगळी प्रक्रिया MIDC मध्ये प्लॉट मिळण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा ऑनलाईनच आपण सर्व केलेली आहे आणि MSME ला त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि ह्या मैत्रीच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेले तर कुठल्या बिझनेससाठी तुम्हाला कुठल्या परवानग्या लागतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि तरी वाटलं तुम्हाला तर एक ईमेल टाका, तुम्हाला ती माहिती मैत्रीच्या ऑफिस मार्फत ईमेलवरच प्राप्त होऊ शकते. आणि मग ते कुठल्या ज्या लागणाऱ्या सगळ्या परवानग्या ज्या आहेत याचे सगळे नोडल ऑफिसर तिथेच बसतात आणि तुम्ही स्वतःचा ऑनलाईन अर्ज जर तुम्ही केला तर तुम्हाला बाकीच्या डिपार्टमेंटचे परमिशन्स आम्ही तिथून जे आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. भूमिपुत्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की मैत्री म्हणून जी वेबसाईट आहे त्याच्यावर मला असं वाटतं सगळ्या परवानग्या आहेत असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ही जबरदस्त माहिती आहे. सर, तुम्ही महिलांसाठी विशेष स्कीम्स बद्दल सांगितलं आणि क्लस्टर योजनेबद्दल सांगितलं. एक मला असं वाटतं त्याच जोडीचा एक प्रश्न एक व्ह्यूअर विचारतायत आणि महिला आहेत, तर मला असं वाटतं तुम्ही घेतोय. राखी खर्डे आहेत फेसबुकवरून, ते आपल्याला विचारतायत की इम्प्लिमेंटेशन ऑफ अ स्मार्ट फिश मार्केट कॉन्सेप्ट सो दॅट हायजीन अँड हेल्थ कॅन बी मेंटेन्ड, हाऊ कॅन इट बी इम्प्लिमेंटेड. मला वाटतं COVID-19 नंतर सर्व जग चेंज होणार आहे, हायजीनचा खूप मोठा फॅक्टर असणार आहे आणि मला असं वाटतं त्यांचा फिश मार्केटचा हा जो त्यांचा प्रश्न आहे की स्मार्ट फिश मार्केट, तर क्लस्टर योजनेत किंवा या महिलांसाठी आपण काही करता येऊ शकतं का? यस, तुमच्याकडे अशी योजना असेल, ही फार चांगला कॉन्सेप्ट आहे की आपण जो बघतो आणि काय झालंय की तिथे जो मच्छी बाजारामध्ये असणारा ज्या पद्धतीने, कारण आपण पाण्यामधूनच असलेला मासा काढतो, त्याला थोडासा किचडही लागलेला असतो कधी कधी आणि त्यामुळे तिथे मग घेणारेही खूप असतात, कारण मच्छीचे दर्दी खूप लोक आहेत. तर तो सगळा गजबज बाजार असतो आणि त्यामुळे तो मच्छी बाजार म्हणून जो आहे त्या अर्थाने शब्द आपल्याकडे रूढ झालेला आहे. वापरला जातो. आता ह्या कोविडच्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक इंडस्ट्रीजला, सगळ्या इंडस्ट्रीजना आम्ही सूचना केलेल्या आहेत की त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी कशा प्रकारे कोविडच्या संदर्भात काळजी घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे सॅनिटेशन त्यांनी ठेवायला पाहिजे. मला वाटतं की याच्यामधून आपण आता शिकत आहोत आणि ह्या चांगल्या सवयी याच्याही पुढे राहतील असं करायचं आम्ही धोरण ठेवलेलं आहे. त्यामुळे ही स्मार्ट फिश मार्केट कॉन्सेप्ट जो आहे हा खूपच छान शब्द, मला राखीजी हा खूप छान तुम्ही कॉन्सेप्ट या ठिकाणी मांडलाय आणि म्हणजे माझ्याही डोक्यात हे नव्हतं. आम्ही इंडस्ट्रीचाच विचार करतो, पण स्मार्ट फिश मार्केट जे आहे ते नक्कीच, आणि ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणजे आम्ही पण प्रायोरिटीवर घेऊ आणि आमच्याकडे जी लोक येतात तर त्यांना आम्ही हा नक्कीच सांगू. पण हा क्लस्टरच्या स्वरूपामध्ये जिथे ते आपलं मार्केट जे आहे तिथलेच लोक एकत्रितपणे जर येत असतील तर त्यांना नक्कीच आम्ही आमच्या स्कीमच्या मार्फत मदत करू शकतो आणि हा कॉन्सेप्ट जो आहे एखाद्या तरी ठिकाणी नक्कीच आपण सक्सेसफुल करून दाखवू शकतो. बट दिस इज नाईस कॉन्सेप्ट अँड थँक्स फॉर युअर सजेशन. थँक्यू राखीजी. मला वाटतं आपल्या प्रश्नाचं उत्तर सरांनी एकदम जबरदस्त पद्धतीने दिलेलं आहे आणि तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही सुद्धा धन्यवाद, कारण प्रश्नांनी सर जर खुश झाले तर मला खूप खूप छान वाटतंय की असे प्रश्न अजूनही भरपूर लोक करत आहेत
आपण त्याच्यावर जाऊच. सर, पण एक हे आहे प्रश्न आपला एक वैयक्तिक, कारण गेल्या पूर्ण भागांमध्ये विविध लोकांनी कमेंट करून आणि विविध प्रश्न विचारले, त्याच्यातला एक सार काढून आम्ही असं बघितलं की खूप लोकांचं म्हणणं असतं की एंटरप्रेन्योर बनणं किंवा उद्योजक बनणं हे प्रत्येक माणसाला जमत नाही किंवा त्याच्याकडे हे होत नाही. त्याला ती आवड असते काही लोकांना, काही लोक सर्व स्टेकवर लावून करतात, काही लोक घाबरतात. तर बिईंग अ कमिशनर, यू मस्ट हॅव सीन अमेझिंग बिझनेसेस चालू होताना, बंद होताना, इंडस्ट्री वाढताना, छोटासा स्टार्टअप एखादा मोठा झाला. तर असे काय एसेन्शियल्स आहेत की तुम्ही भूमिपुत्रांना सांगू शकाल किंवा त्यांना एक हेल्प होईल की व्हॉट विल बी हेल्पफुल टू बिकमिंग एंटरप्रेन्योर बनण्यासाठी किंवा बनताना काय लक्षात घेतलं पाहिजे? सो एसेन्शियल थिंग्स टू बिकमिंग एंटरप्रेन्योर. येस. मी सगळ्यात आधी सांगितलं की सगळं जे आहे इट इज हिअर, इथेच आहे सगळं आपल्या मनामध्ये. आपल्याला काय बनायचं आहे हे जर आपण ठरवलं तर आपले बुद्धा काय म्हणतात, यू बिकम व्हॉट यू थिंक. म्हणजे तुम्ही तसंच घडता जसं तुम्ही मनामध्ये विचार करता. आता नुसतं एवढं सोपं नाही आहे ते वाक्य. तर त्याचा अर्थ असा होतो की जसा तुम्ही विचार करता तर तुमच्या ज्या ऍक्शन आहेत त्या ऍक्शन तशा प्रकारे घडत राहतात. जर तुम्ही ऑनेस्टली आणि खूप हार्डवर्क करून जर तुमचं मनामध्ये तुम्हाला वाटतच नाही मला हे बनायचं आहे, जसं मला वाटत होतं की मला आय एस ऑफिसर बनायचंच आहे, मी आधी 8-10 तास अभ्यास करायचो, तो मी 15-16 तासावर नेला, कारण माझा जिद्द होती आणि त्यामुळे मी ते घडू शकलो, बनू शकलो. तर हे जे आहे मनामध्ये जर आपण पक्क ठरवलं की मला हे असं बनायचंच बनायचं आहे. आता तुम्ही 1 वर्षामध्ये बनाल की 5 वर्षामध्ये बनाल हे तुम्हाला असणाऱ्या अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस जे आहेत ते त्याच्यावर महत्वाचं असतं. पण आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचा रिसोर्स जो आहे, कुणाला काही बनायचं असेल आपल्या जीवनामध्ये तर 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक जे आहे ते आपलं स्वतःचं स्वप्न असणं. वी शुड हॅव अ गोल इन अवर लाईफ और एम इन लाईफ, की मला माझं गोल हे आहे, माझं एम हे आहे, मला हे बनायचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, दुसरे बनू शकतात तर तुम्ही बनू शकता. काही कठीण एवढं काही जास्त आता राहिलेलं नाही. पण जेव्हा जसं मी म्हटलं की काही जणांना रिसोर्सेस लवकर अवेलेबल होत असल्यामुळे ते लवकर बनतात, आपल्याला थोडासा वेळ लागेल, पण बनू मात्र नक्कीच शकतो आपण. हे लक्षात ठेवायचं आधी. म्हणजे स्वतःची तयारी जी आहे मनाची, ती मनाची तयारी आपण करायला पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की यू बिकम व्हॉट यू थिंक. तो मनात विचार आणि मग त्याला ऑनेस्टी, हार्डवर्क, डेडिकेशन याची मदत दिली तर तुमच्या ऍक्शन ज्या आहेत त्या ऍक्शन त्याप्रमाणे होतात. ऍक्शन घडली की त्याची काही ना काही चांगली रिॲक्शन होते, हे लक्षात ठेवा. आता मलाही भेटायला जे एंटरप्रेन्योर येतात तर मी काही जणांना जाणीवपूर्वक खूप तास वेट करायला लावतो. म्हणजे असं नाही की मी त्यांना भेटू शकतो, बट आय वॉन्ट देम टू वेट. कारण ती पेशन्स जो आहे तो पेशन्स डेव्हलप करायच्या ह्या बऱ्याचशा टेक्निक सुद्धा असतात. आणि मग त्याच्यानंतर आल्यावर वाटल्यास त्याला भरपूर वेळ मी देतो. पण हे आणि याच्यामध्ये काय असतं की सगळ्यात महत्वाचं जो आहे आपल्याला लागतं, 3 गोष्टी महत्वाच्या असतात बिझनेससाठी. टाइम, टॅलेंट आणि ट्रेझर, ह्या 3 गोष्टी लागतात. आता टाइम जो आहे ही सगळ्यात प्रेशियस कमोडिटी आहे, सगळ्यात ती तुम्हाला विकत घेता येत नाही. आणि या कोविडमुळे आता तुमच्याकडे मुबलक प्रमाणात टाइम आहे. तर हा जो टाइम आहे ह्या टाइमचं युटिलायझेशन आपण कसं करायचं, आपल्याला पुढे काय करायचं, बऱ्याचशा गोष्टी आता इंटरनेटवर अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही बघायला पाहिजे की तुम्ही कशा पद्धतीने ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या करू शकता. आणि त्याच्यानंतर टॅलेंट, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलचा विचार, त्याचा प्लॅन. आणि टॅलेंट अशी गोष्ट आहे की ते सगळेच्या सगळं तुमच्याकडे जरी नसेल तरी आज जवळपास सगळेच जण घरी बसलेले आहेत. जे टॅलेंटेड लोक आहेत तेही घरी बसलेले आहेत. आणि बरेच सारे लोक असे माझ्या प्रकारे जे आहे ते भाषण देत राहतात. विकास आणि टीम सारखे लोक असे प्रोग्राम आयोजित करत राहतात. त्याच्यामधून हे टॅलेंट जे आहे ते मिळतं आपल्याला. तर हे टॅलेंट जे आहे ते आपल्याला स्वतःकडे असणारं आणि प्लस दुसरीकडून असणारं हे सुद्धा एकत्र आणता येतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ट्रेझर, म्हणजे रिसोर्सेस. पैसे लागत असतील, त्याला जमीन लागत असेल, हे सगळं रिसोर्सेस ट्रेझर मध्ये येतात. तर आता ऍक्च्युअली वेळ जरा कमी आहे कारण आज माझा दुसरा परत वेबिनार आहे. पण मी मागे जयेश आखरे म्हणून एक खूप चांगला आपल्या समाजाचा माझ्यासोबत सर, माझ्याकडे एक प्रश्न आहे, त्याच्यात जयेश आखरेचा उल्लेख होता, पण धन्यवाद. तर मी त्यालाही म्हटलं होतं, त्यांनी मला सांगितलं होतं, मी सी फूड फेस्टिवलला तो घेऊन गेला होता मला. तर त्याला मी म्हटलं होतं की आपण एक अर्ध्या दिवसाचं 3-4 तासाचं सेमिनार जे आहे ते आपण अरेंज करू आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला चर्चा करता येईल. बट कमिंग बॅक अगेन टू टाइम, टॅलेंट, ट्रेझर, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला महत्वाची. याच्यावर मी आणखी अर्धा तास बोलू शकतो, पण आता
हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा की शेवटी जी आहे ही आपली मानसिक तयारी जी आहे. आणि काय होतं की आपल्याला वाटतं आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, आपण केलेली कुठलीही गोष्ट जी आहे ती आपल्याला खूप चांगली वाटते. आणि मग काय होतं की जेव्हा बँककडे आपण जातो तर बँकर म्हणतो की हे काय फालतू रिपोर्ट आणलास तो फेकून देतो, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. तर तसं दुःख होण्याचं कारण नाही. कारण कसं आहे की जो तुम्हाला फायनान्स करणार आहे त्याच्या दृष्टीने तो प्रोजेक्ट जो आहे तो चांगला असायला पाहिजे. आपण बनवला खूप छान आपलाही कलर फोटो टाकला, दुसरेही कलर फिशेसचे फोटो टाकले आपण आणि आपला प्रोजेक्ट खूप चांगला बनला असं नसतं. फायनान्शियल वायबिलिटी त्याची असते. किती दिवसांमध्ये फायनान्स आपण वापस करू शकतो, त्याला किती गॅरंटी वाटते. मग तुम्हाला ह्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्याच्यामधून काही पैसे गॅरंटीने मिळणार असतात, हे तुम्ही त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून रिस्क जी आहे ती रिस्क तुमची कमी होत असते. आणि अशा प्रकारे जर प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही केला ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर, तुमचं स्वतःचं टॅलेंट, तुमच्याकडे टाइम आहे, स्वतःचं टॅलेंट, इतरांचं टॅलेंट वापरून आणि रिसोर्सेस कसे तुम्ही उभं करणार हे जर तुम्ही समजावून सांगू शकले, तर चौथा पाचवा बँकर जे आहेत 4-5 ठिकाणी धक्के खाल नक्कीच, पण चौथा पाचवा बँकर मात्र तुमचाही प्रोजेक्ट रिपोर्ट आणखी चांगला होत जाईल. आणि मग त्या आगीतून म्हणतात ना, आगीतून जावं लागतं सोनं व्हायसाठी. तर तो मग जो आहे 5व्या-6व्या ठिकाणी नक्कीच. बट फेलियर्स शुड नॉट स्टॉप यू. जीवनामध्ये तुम्हाला जर काही बनायचं असेल तर कुठे तुम्ही फेल झालात म्हणून थांबायचं नाही, मुळीच थांबायचं नाही. असं जर तुम्हाला वाटलं की कुठे काही फेल झालं तर मला तुम्ही SMS करा. मी फोन वगैरे सहसा घेत नाही, पण WhatsAppवर मी खूप ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे तुम्ही मला तिथं मेसेज टाका. आय विल सर्टनली रिप्लाय यू. की कारण हे असं मुळीच घाबरून जायचं नसतं किंवा बॅकफुटवर यायचं नसतं. काही झालं तरी आपण फ्रंट फुटवरच खेळायचं. नुकसान होईल आहे, काही फेलियर होईल आहे, पण सक्सेस दुसरे होऊ शकतात, आपणही होऊ शकतं, हे लक्षात ठेवून प्रयत्न करीत राहायचे. तुम्हाला एक छोटंसं एक उदाहरण मी सांगतो. एक महिला आहे, ती आता आपल्या कोकणचीच महिला आहे आणि रत्नागिरीची आहे. तिला काजूचं छोटंसं टाकायचं होतं आणि तिला बँकेतून फक्त 10 लाख रुपये पाहिजे होते. पण त्या बँक मॅनेजरशी तिचं पटत नव्हतं आणि त्यामुळे तो काही लोन तिला देत नव्हता. आणि तिने खूप पाठपुरावा केला माझ्याकडे. ते महिलांचं आम्ही धोरण ठरवलं, त्याही मीटिंग मध्ये आली होती. तिने मला 100 SMS केले असतील. किती? 100. आता मी बऱ्याचदा बिझी असतो त्यामुळे कधी बघायचो कधी नाही बघायचो, पण तिने सोडलं नाही मला. आणि मग त्याच्यामध्ये 4-5 वेळेस तिने आठवण करून दिल्यानंतर मग मी तिकडे फोन करायचो आणि काय परिस्थिती आहे माझ्या जनरल मॅनेजरला सांगितलं, कसंही करायचं नीला द्यायचं. मग तो मॅनेजर तिथं त्याचं म्हणणं होतं की बँकचे स्टेटमेंट्सच ठीक नाही तर आम्ही देऊ शकत नाही, पैसे वापस येणार नाही, तसं तो म्हणायचा. मग मी त्याच्या DGMशी बोललो आणि त्याच्याकडून म्हटलं ही स्पेशल केस करून द्या, मला हे करायचं आहे. मग आम्ही ती स्पेशल केस करून दिली आणि तिच्या सगळ्या इन्स्टॉलमेंट जी आहे ती रेग्युलर भरत आहे. पण ते 2 वर्ष जे आहेत तिला खूप त्रास झाला आणि ती म्हणजे रडायची होती पण ते सोडलं नाही तिने. तर मला ते आवडलं की तिने ते सोडलं नाही. छोटासाच उद्योग आहे तिचा, पण तिचं म्हणणं आहे की मी साहेब एक ना एक दिवस बघा की मी माझा टर्नओव्हर जो आहे 5 वर्षामध्ये तिला 1 कोटीपर्यंत घेऊन जायचं, ते तिचं स्वप्न आहे. सो दिस इज ह्या हार्डवर्क मधून आपल्याला पुढे जाता येईल. खूप सुंदर उदाहरणं माझ्याकडे आहेत. आणि मी रविवारचाही माझा टॉक असतोच. मी विकासलाही सांगितलं आहे की दर रविवारी संध्याकाळी माझा टॉक असतो. आणि उद्या MSME आहे, परवा त्याच्या पुढच्या संडेला स्टार्टअप आहे. खूप चांगली माहिती जी आहे त्याच्यामधून तुम्हाला मिळेल. सर, तुमच्यासाठी जे क्वेश्चन्स येत आहेत ते आम्ही तुम्हाला व्ह्युअर्सना सरांचा मला माहित आहे की सरांनी जर सांगितलं नंबर मिळेल, पण तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते speaks@bhumiputrafoundation.com वर तुम्हाला पाठवायचे आहेत आणि आम्ही ते सरांपर्यंत पोहोचवू. सर खूप जमिनी याच्यावर काम करतात म्हणून सरांनी सांगितलं की 100 मेसेज करा, तुमचं काम जरूर होईल. कारण सर खूप खूप जबरदस्त काम करतायत. तुम्ही मगाशी सरांबद्दल ऐकलंच असेल. सर, तुम्ही जे टाइम टॅलेंट ट्रेझरी सांगितलं मला त्याचा ऍक्च्युअली खूप आनंद झालेला आहे. कारण मला सांगायला आवडेल की भूमिपुत्र फाउंडेशनच्या वेबसाईटच्या पहिल्या पेजवर, होम पेजवरच आम्ही सांगतोय की टाइम टॅलेंट ट्रेझरी यापैकी तुमच्याकडे कोणती एक गोष्ट असेल तर वी आर वेलकमिंग यू टू द भूमिपुत्र फाउंडेशन. आणि सर एक 20 सेकंदाची एक क्लिप आहे. भूमिपुत्र फाउंडेशन हे भूमिपुत्र स्पीक्सचं जे अरेंजमेंट केलेलं आहे तर मी लोकांना ती दाखवू इच्छितो आणि तुम्हालाही, कारण आज तुम्ही आमचे स्पेशल अतिथी आहात. ओके.
तर भूमिपुत्र फाउंडेशनला तुम्ही जॉईन व्हा आणि काही तुमचे जे अजून एक्स्ट्रा प्रश्न असतील, सरांना मी अजून एक जाता जाता प्रश्न विचारेन, कारण सरांनी आम्हाला सांगितले की त्यांचं पुढे, आपल्याला सर्वांना सांगितलं की त्यांचं पुढे एक वेबिनार आहे, पण सर आज आपल्याला लाभलेले आहेत, तर भरपूर क्वेश्चन्स आहेत. खूप लोक खूप क्वेश्चन्स टाकतायत, त्यांनाही उत्तर आम्ही देऊ, पण ती ईमेल किंवा बाकी याच्या माध्यमाने. सर मी ऑनलाईन प्रश्न घेत नाही, पण जाता जाता प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहे, सगळे कुठलाही विचार. येस. तो सर आपल्याला एक तुम्ही मगाशी खास करून जयेश आकरेचं उल्लेख केलात. सर काय झालं, जयेश आकरेला आम्ही बघतो माहीम भागातून, त्याच्यामध्ये भरपूर बदल आलाय, कारण ते आपल्यासारखे उच्च विद्याविभूषित लोकांबरोबर राहतात. तर IAS, IPS, IRS, IFS किंवा MBBS, डॉक्टर्स, अजून पुढे शिक्षक लोकांमध्ये राहिल्यामुळे माइंडसेटमध्ये एक बेटर ग्रोथ येतो. तर हा पार्ट कम्युनिटी चेंजिंगसाठी, म्हणजे मला असं वाटतं की भूमिपुत्रांमध्ये, मग ते आगरी, कोळी, कराडी, भंडारी कोणी असू दे, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपल्यासारखे IAS, IPS अधिकारी आले तर कम्युनिटी चेंजिंगला हा खूप मोठा बदल आणू शकतात माइंडसेट आणि बेटर ग्रोथसाठी. तर मला आवडेल म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही स्टार्टिंगलाच ऍक्च्युली त्याचं उत्तर दिलेत की मी दुसऱ्यांदा ट्राय केलं आणि तुम्ही ते हासिल केलं. तर तुम्ही माझ्या भूमिपुत्रांना, जे आता व्ह्युअर्स आहेत आणि याच्यानंतर रेकॉर्डेड बघतील, तुम्हाला मला इकडे सांगायला आवडेल सर, आता आपले आजची ही रेकॉर्ड ब्रेकिंग शेअर आहेत. लोकांनी आतापर्यंत मला असं वाटतं की 1,600 पेक्षा जास्त जागेवर स्वतःहून शेअर केलेल्यात. आपल्या इकडे बॅकएंड मध्ये जे काम होतंय त्याच्यात तिकडे कोणी शेअर नाही करत, पण जे बघतात तर मला असं वाटतं तुमचं मार्गदर्शन लोकांना भरपूर आवडतंय. तर 1,600 पेक्षा जास्त जागेवर हा व्हिडिओ शेअर होतोय एकाच वेळेस, तर याचा आनंद आहे आणि मला असं वाटतं याच्या नंतरही याचे व्ह्यूज वाढतील, बघतील लोक. तर एक असा काय मेसेज द्याल की या उच्च शिक्षणाने माइंडसेट चेंजेस कसं होईल आणि कम्युनिटीचा ग्रोथ कसा होईल, बेटर ग्रोथ आपण कसं हासिल किंवा घेऊ शकतो, तर याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. यस. काय आहे की माणूस जो आहे, आपल्याकडे आपण लहानपणापासून जसं आपलं अपब्रिंगिंग होतं, तर त्याच्याप्रमाणे आपला विचार जो आहे तो घडत राहतो, आपण घडत राहतो, आपले विचार जे आहेत ते त्याच्याप्रमाणे घडत राहतात. आणि आपण जे बघितलं तर काय होतं की आपल्या आजूबाजूला जे लोक राहत असतात त्याच्याप्रमाणेही आपले विचार जे आहेत ते घडत राहतात. म्हणून लोक असे म्हणतात की, आपण म्हणतो की चांगल्या लोकांची संगत ठेवावी. आता चांगले लोक म्हणजे कसं, ते ऑफकोर्स मनाने चांगले आहेत. आता मनाने तर सगळे कोळी बांधव मनाने खूप चांगले असतात, तो काही प्रश्नच नाही. आपण फार प्रामाणिक असतो, तोही काही प्रश्न नाही. आपल्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आपल्या कोळी कम्युनिटीमध्ये बघायला मिळतात. तर आता मी बघितलं की महिला ज्या आहेत, ह्या महिला आपल्या कोळी समाजामध्ये फार म्हणजे चांगल्या पद्धतीने बिझनेस करतात. सकाळी उठल्यापासून, पहाटे उठल्यापासूनचं जे आहे त्यांचा, आणि त्यांच्या कामाचं नियोजन जे आहे, वेळेचं नियोजन जे आहे ते फारच सुंदर आहे. आणि म्हणून मला वाटतं की ते नक्कीच चांगले बिझनेस जे आहे ते करू शकतील. फक्त याला जोड जे आहे, जसं आपण ज्या लोकांसोबत आता राहतो, आपण आपल्याच एरियामध्ये जो आहे, कोळीवाडे आपल्या आता मुंबईमध्ये भरपूर आहे, तिथे आपण जे राहतो तर तिथे असणारं मग एकमेकाचं उदाहरण जे आहे ते बघून आपण स्वतःचंही आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो, आपले स्वप्न तशा प्रकारे ठेवत असतो. पण मला वाटतं, जसं मी सांगत आहे की आपल्या मर्यादा ज्या आहेत, ह्या मर्यादाच्या कक्षा ज्या आहेत त्या आता आपण वाढवायला पाहिजे. की आपल्याकडे खूप टॅलेंट आहे तुमच्याकडे, हे फिशिंग करणं हे खूप मोठं टॅलेंट आहे, दुसऱ्याला नाही जमत अशा गोष्टी तुमच्याकडे आहेत. याला उद्योगधंद्याची जोड द्यायची असेल तर तुम्हालाही चांगल्या लोकांसोबत जे आहे, ज्यांचे स्वतःचे उद्योग आहेत, त्याच्यामध्ये आता तरुणांनी पुढे यायला पाहिजे. त्यांच्यासोबत तुमची ही दुसरी पिढी जी आहे, ह्या नवीन तरुण पिढीनी ह्या अशा लोकांसोबत चर्चा करायला पाहिजे. आणि आम्ही जसे आहोत, आता प्रत्येकाला आमच्यापर्यंत येणं शक्य जरी नसलं तरी सुद्धा जे वेगवेगळे स्कीम्सची अधिकारी वर्ग जे जोडलेला आहे त्यांना तुम्ही भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे. त्यांना तुम्ही प्रोग्राम आयोजित करून तुमच्याकडे बोलवायला पाहिजे. कारण ऑफिसमध्ये तेवढा वेळ आम्हाला मिळत नाही, पण तुमच्याकडे प्रोग्रामला जर आलेत ऑफिसर्स, तर तिथे मात्र ते चांगल्या पद्धतीने जे आहे ते सांगू शकतील. आणि हळूहळू यांच्याशी कशी जवळीक निर्माण करायची ते करायला पाहिजे. हे करीत असताना तरुण मुलं जे आहेत, त्या तरुण मुलांना सोबत घेऊन जायचं अशा कार्यक्रमाला, त्यांना बघू द्या, त्यांना बघू द्या. कारण आता मी जेव्हा मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायचो तर मलाही कलेक्टरला भेटायला जायचं म्हणजे कसं तरी वाटायचं, जाऊन तो नक्की आपल्याला वेळ कलेक्टर देणार का की नाही देणार. आणि त्याच्यामुळे मी माझ्या ऑफिसमध्ये भरपूर सारी गर्दी असते, कारण जेवढी लोक आले तेवढ्यांना मी भेटत असतो. पण काही जणांना मात्र मी वेट करायला लावतो
ते त्याच्या मागेही काही ना काही माझ्या मनामध्ये असतं. तर हे जे आहेत हे आणि तुमच्यामध्येच जे आहेत, आपल्याही समाजामध्ये काही जे उच्च शिक्षित झालेली जी लोक आहेत त्यांच्या सोबत, कारण त्यांच्याकडेही अनुभव जो आहे तो खूप चांगला आहे, तर त्यांच्या सोबत तुम्ही काय होतं की आपण म्हणतो की जी सिनियर पिढी आहे त्याच्यामध्ये आणि तरुणांमध्ये जो आहे एज गॅप असतो, त्यामुळे आपलं जे बोलणं आहे ते एवढं फ्री फ्रँक होत नाही, परंतु त्यांचा अनुभवही हा तेवढाच महत्वाचा असतो. आणि आपण त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले जर आपल्याला करायचं असेल तर त्यांचे जे अनुभव आहेत त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आपल्याला मिळवायला पाहिजे. आणि म्हणून जी लोक पुढे गेलेली आहेत त्यांच्यासोबत, आपल्या कम्युनिटीचे असतील दुसऱ्या कम्युनिटीचे असतील, यांच्यासोबत इंटरॅक्शन करा. तुमच्या मोबाईलमध्ये एक सांगतो खूपच महत्वाचं, तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर कुणाचे नंबर असतात, तर आपण आपला मित्र गणगो तावडा जो आहे तेवढेच ठेवतो, त्याच्यापासून बाहेर जा. तुमच्या याच्यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पहिलं टार्गेट तुम्ही हे घ्यायला पाहिजे की तुमच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 50 लोक असे पाहिजेत जे तुमच्यापेक्षा 10 गुणाने कमवतात, ज्यांचा पगार तुमच्यापेक्षा 10 पटीने जास्त आहे, असे 50 मोबाईल नंबर तुमच्याकडे पाहिजे. हे टार्गेट तुम्ही 2 महिन्यामध्ये घ्यायचं. 10 पासून सुरुवात करा, 10 पासून सुरुवात करा. माझा नंबर तुम्हाला कुठून तरी मिळेलच, माझ्या नंबर पासून तुम्ही सेव्ह करून ठेवा, सांगायचं की हे कमिशनरचा नंबर आहे म्हणून. ठीक आहे. तर ते असं तुम्ही म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही अशा लोकांचे नंबर ठेवता, त्यांच्याशी बोलता भेटता, तुमच्या विचारांची शक्ती जी आहे ते मर्यादा ज्या त्या मोठ्या होत राहतात. आणि तेच आपल्याला करायचं आहे की आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल टॅप कसं करायचं, पुढे कसं जायचं, हा मार्ग मात्र आपल्याला बरोबर सुचत नाही. तर आपण अशा वेगवेगळ्या लोकांची चर्चा केली आणि आता इंटरनेटवर एवढे सगळं वेगवेगळं काही आहे, नेहमी आपण गाणे वगैरे तर बघतच राहतो, पण त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला जर कुठला बिझनेस करायचा असेल त्याचेही खूप सारे व्हिडिओज आहेत. तर तुम्ही 5 गाण्याचे व्हिडिओ बघा, पण एक तर चांगला बघा आणि तुमच्या जीवनाला थोडासे कलाटणी देईल असे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, आता एवढे काही मेसेजेस येतात, एकाने फॉरवर्ड केला न वाचता आपण दुसऱ्याला फॉरवर्ड करून देतो, काही वाचत नाही कोणी. पण तसं न करता काही चांगले मेसेजेस जे आहेत ते स्वतः तयार करायचे. आता भूमिपुत्रासारखी ऑर्गनायझेशन आहे, तुम्ही तयार करायचे की बिझनेस साठी कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत ते तयार करायचं आणि ते हळूहळू मग जे आहे ते मुलांना पाठवायचे. एक 50 लोक तुम्ही 50 मॉडेल्स जर तुम्ही चांगले तयार केले ना, 50चे 500 व्हायला वेळ लागत नाही, पहिले 50 जे आहेत ते मात्र वेळ लागेल. तर आपण एक टार्गेट ठरवून घेऊ की आपल्याला 50 लोक करायचे आहेत. या पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला 50 तरुण मुलं ज्या स्वतःच्या पायावर उभे राहतील असे बिझनेसेस त्यांचे सुरू करून द्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामधले 15 मी तयार करून देईन, 35 तुम्ही करा. वा वा सर, म्हणजे टेक दिस चॅलेंज अँड देन डू इट. मला असं विवरणी ऐकलं असेल तर 100 म्हणजे 50 पैकी जर 15 सर बनवणार, दॅट मीन्स 30% हेल्प यू आर गेटिंग ऑन द स्पॉट फ्रॉम सर्स अँड ओनली थिंग इज 70% क्युम्युलेटिव्ह पद्धतीने एकत्र येऊन आपल्याला ते अचीव्ह करायचं आहे. सरांनी आपल्याला सांगितलं की IAS अधिकारी किंवा जे उच्च शिक्षित आहे त्यांच्याबरोबर राहिलं तर आपलं पॅराडाईम शिफ्ट होतं, म्हणजे आपले बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. सर, इफ आय एम नॉट रॉंग, सरांचं हेच म्हणणं होतं की एंटायरली दुसऱ्या पॅराडाईम वरून आपण गोष्टी बघत असतो, दुसऱ्या लेवलने गोष्टी बघत असतो. हे जर आपण एका शिक्षित माणसांबरोबर राहिलो किंवा त्या ग्रुपमध्ये राहिलो तर आपला बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. सर, मला असं वाटतं की एकच क्वेश्चन भरपूर आहेत, पण एक ओमकार कोळी, मला वाटतं तुमच्याशी त्यांचा वाटतं संपर्क आला असेल कधीतरी, कारण ते सांगतायत की आय जस्ट टेक दिस नाईस ऑफिसर कोऑपरेटिव्ह ऑलवेज, इट्स व्हेरी व्हेरी गुड थिंग. मला वाटतं त्यांनी कधीतरी तुमच्याशी संपर्क केला असेल तर त्यांनी तुमच्यासाठी एक फीडबॅक पाठवलाय, तो घेतलाय. सर, तुम्ही आज भूमिपुत्र स्पीक्सच्या ह्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि एवढी माहिती दिलीत. मला असं वाटतं की या भूमिपुत्र स्पीक्ससाठी किंवा भूमिपुत्र फाउंडेशनसाठी तुम्ही सदैव हजर राहाल आणि 30% तुमच्याकडून घेण्याची जबाबदारी मी घेईन. आणि ऑफकोर्स आमच्याकडे भरपूर हे येतात लोक जे कनेक्ट होण्याची इच्छा असते, काहीतरी करायची असते. म्हणजे आता एकाने प्रश्न टाकलाय की खेळे बनवण्याची कशी फॅक्टरी टाकायची, तर ऑफकोर्स दॅट वी विल टेक लेटर. तर असे भरपूर येणार आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल आणि ते 30% भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमाने उभे राहतील अशी आशा करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर, तुम्ही या व्यासपीठावर आल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार.
तर हा होता भूमिपुत्र स्पीक्सचा 6वा भाग. यात IAS अधिकारी श्री डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही प्रश्न असतील त्यांच्या रिलेटेड तर तुम्ही नेहमीप्रमाणे कमेंट करू शकता. स्पीक्स म्हणजे SPEAKS@भूमिपुत्रफाउंडेशन.com ला पाठवू शकता. आज मला ऍक्च्युली इकडे एक गोष्ट नमूद करायची आहे की भूमिपुत्र फाउंडेशन जी मी तुम्हाला क्लिप दाखवली, आव्हान केलं की सामील व्हा, कारण तुमच्या ह्याच्यानेच एकत्र येण्याने क्युम्युलेटिव्ह, जसं सरांनी सांगितलं की 30% त्यांची गॅरंटी आहे, तर एकत्र आल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. खूप साऱ्या जागेवर आपण क्युम्युलेटिव्ह पद्धतीने म्हणजे एकत्रित पद्धतीने आपण पोहोचू शकतो. तुम्हाला असंच मार्गदर्शन भूमिपुत्र फाउंडेशन देण्यासाठी सक्षम आहे. आमची बॅकएंड टीम म्हणजे टेक्निकल टीम, KN कांदेकर, लक्ष्मण बेडेकर हे आमचे खास लीगल पार्टनर आहेत. ते आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात. याच्या व्यतिरिक्त मी आज खास एवढ्या दिवसापासून आम्हाला जे काही फेसबुक पेजेस आहेत ते खूप मदत करतायत, आपोआप ते शेअर करतायत. ज्याच्यात काही ग्रुप्स आहेत, आगरी कोळी कराडी फेसबुक संघटना, आगरी कोळी समाज संघर्ष, माझा हिंदू आगरी कोळी समाज, हिंदू आगरी कोळी कम्युनिटी आणि खास करून कोळी समाज हे असे जे फेसबुक पेज आहेत ते या सर्व गोष्टींना वारंवार शेअर करतात लोकांपर्यंत, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून भूमिपुत्र स्पीक्स, भूमिपुत्र फाउंडेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचावं. आणि आम्हाला आजच्या या पहिल्या एडिशन, आजचा 6वा भाग होता. उद्या पण अशी एक जबरदस्त व्यक्तिमत्व येणार आहे आणि हे भूमिपुत्र स्पीक्सचं असं अव्याहत कार्य आपल्या सर्व भूमिपुत्रांसाठी सुरू राहील. तर पाहत राहा भूमिपुत्र स्पीक्स. आणि जसं मी मागे सांगितलं, पुन्हा एकदा रिपीट करायला मला आवडेल की आपले काही प्रश्न असतील speaks@भूमिपुत्रफाउंडेशन.com वर तुम्ही पाठवा, किंवा विकासकोळी.com वर सुद्धा तुम्ही फॉर्म भरून माझ्याशी कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून जेवढे अधिकारी आपल्याशी आत्तापर्यंत भेटून गेलेले आहेत त्यांना आपण डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करू शकतो, तुमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत नेऊ शकतो. तर आज इथेच मी आपली रजा घेतो. उद्या पुन्हा एका 7व्या नव्या भागात एका नव्या व्यक्तिमत्वासकट हजर राहू. उद्या 5 वाजता. पुन्हा एकदा रिपीट करतो, उद्या 5 वाजता. आज सरांना तुमच्याशी लवकर गप्पा मारायच्या होत्या, तुम्हाला काहीतरी जबरदस्त द्यायचं होतं, म्हणून आज ते 4:30 वाजता आले होते. उद्याचे अधिकारी किंवा उद्याचे जे कोणी आहेत, कोण आहेत हे तुम्हाला उद्या 10:30 वाजता जेव्हा आपलं पोस्टर रिलीज होईल तेव्हा कळेलच. तर तोपर्यंत धन्यवाद. जय मल्हार, जय आई एकवीरा.